सध्या इतकी थंडी पडली ना आणि त्यातल्या त्यात थंडीत खाल्ले जाणारे हेल्दी लाडू खाऊन सुद्धा खूप कंटाळा आला आहे. त्याच्यामुळे आज म्हटलं काहीतरी वेगळं साधं सिंपल आपण ट्रायल केलं पाहिजे. 2-3 सॉस घेऊन मुलांसाठी आज छान पास्ता बनवायचं मी ठरवलं होतं. तुम्ही सुद्धा अशा प्रकारे पास्ता कधी केला असेल आणि नसेल केला तर नक्कीच करून बघा. तुम्हाला सुद्धा आवडेल. थंडीच्या दिवसात थंडी थंडी करत करत गरम गरम खाण्यात मजाच वेगळी आहे. एका कुकरमध्ये छान पास्ता 1 शिट्टीपर्यंत शिजवून घेतला होता आणि त्याच्यानंतर कढईमध्ये शेजवान चटणी आणि सोया सॉस टाकून छान 5 मिनिटांसाठी वाफवून घेतलं होतं, जेणेकरून त्या पास्त्यामध्ये शेजवान चटणी आणि सोया सॉसचा फ्लेवर जाईल आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये छान मेयोनीज, टोमॅटो केचप, शेजवान चटणी आणि तुम्हाला हवं असेल तर तुम्ही चिली सॉस, ऑर्गॅनो फ्लेक्स, चिली फ्लेक्स हे सुद्धा त्याच्यात ॲड करू शकता. मी साध्या सिंपल पद्धतीनेच केलं होतं, कारण की मृदूला जेवढं सिंपल दिलं ना तेवढं त्याला ते टेस्टी वाटतं आणि छान आवडीने तो खातो. त्याच्यामुळे मी याच्यात जास्त काहीच न ॲड करता मस्त साध्या सिंपल पद्धतीने 2-3 सॉस टाकून छान व्हाईट पास्ता हा रेडी झाला होता. आणि थंडीमध्ये असं गरम गरम खायची ना तर मजाच वेगळी. तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्रायल करून बघा किंवा तुम्हाला थंडीच्या दिवसात असं गरम खायला कसं वाटतं ते सुद्धा तुम्ही सांगू शकता. चला आजसाठी एवढंच. लवकरच भेटू. तोपर्यंत बाय. सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच करून घ्या. तोपर्यंत टाटा बाय बाय.